चाल बे बंट्या, चाल चेक कर लवकर लवकर. हळद मीठ पुढे घेतली का? ओके. जिरं लसण कांदा मिरची घेतलं. प्लेटा गिलेटा डवणे गिवणे पत्र हा जमलं. ओके. कोंबडा आणला का नाही? कालच तर केलं आपण त्याचं काम. अबे माया म्हणणं आहे त्याला बनवून आणलं का नाही? अरे आता वावरात जाऊन बनवू ना बारे. अरे दलेंदर मा डोस का काय खाता रे वादू, तुला सांगितलं ना किती वेळ. त्याच्या बालिश बुद्धी गोष्ट रोग करत झालं का तू? अरे यात काय बालिश बुद्धी? अरे आता वावरात जाऊन बनवणार आहो ना आपण. अरे बा म्हटलं त्याचे तुकडे तुकडे मस्त असे पीस पीस करून आणले का नाही? ऐकड्या ते राहिलं हा ते वावरात जाऊन करू ना आपण. अरे त्याच्या का गोट्यानं तोडशील त्याले. काय म्हणतो मी आई, एक बार पशिना जोडदाय आणि कोंबडा कापून घेऊन ये. बर ओके ते बिडन. असं याचा अर्थ की आपली तयारी पुरी झाली. एकदम बरोबर. आता हे सांग सगळं सामान कुठं ठेवलं? हे सगळं सामान रेडी होऊन काल्याच्या घरी तयार आहे आणि काल्या बी तयार आहे. चिल्ड बिअरची बॉटल घेऊन. ओके असं मग झालं नाही सगळं? बस झालं. मी काय म्हणतो आता इकून जाता जाता काल्याच्या घरी जाऊ. तिकून कोंबडी गिंबडी घेऊ, एक बाल पशिना जोड जाऊ. कोंबडीचे मस्त पिसा करू तिकडे तिकडे वावरा. त्यात काही प्रॉब्लेम नाही. हा चाल मग निघू आता. हो सोनिया, कुठे जायची गोष्ट चालू आहे रे? कुठे बी जाय पण जायच्या पहिले लाईन बिल भरून जाय. बहीण माले आलं का बिल? का बहा साला बहीण माले महिन्याले 2 आणि 3 हजार रुपये बिल फेकून मारते. आणि गावात लाईन पाहिलं तर 2 आणि 3 घंटा असते बा. मोबाईल चार्जिंग होत नाही तेवढ्यात माया. कसा मोबाईल चार्जिंग होईल सोन्या भाऊ? अरे लोड शेडिंग चालू आहे ना, माहित नाही उले? अबे का बंड्या मा कानावर येलाय की त्याच्या एवढा कोळसा सरला म्हणून त्यानं लाईन बंद केली. मग का बिल काय झॅक मारायला पाठवतात का? अरे सोन्या भाऊ, कोळसा सरला त्याच्या जोडला कागद तोडला सरले, बिल तर येणारच ना भाऊ. आता मग कोळसा सरला म्हणून लाईन नाही का? अरे सोन्या, कोळसा सरला ना मग आपल्या घरचे 2-3 टोपले नेऊन दे ना बाबा द्यायले. किती मोठी तापावर ते कोळसे उडतात का आपण ताप करतो तो, ते जमा करा नेऊन दे द्यायले. पाहिलं का बंट्या? पाहिलं मग आईचा दिमाग. अरे आईन्स्टाईनला फेल टाकायची एखाद्या दिवशी. बरं झालं मग आईची भेट न्यूटन सगळ्यांनी झाली. नाही तर मग आईनच न्यूटनची शोध लावा. अवाय 2-3 टोपल्यात काही होणार का काय? अरे त्याच्या अंगावरली माशी एवढं 2-3 टोपल्यात एक लाईट नाही लागणार लाईट. पाय रे बंट्याले का कधी पाय रे मला येड्यातच काढते. हा येड खुला समजते का मला? अरे सोन्या एवढीच म्हणून राहिली काकू तर नेऊन दे ना बा 2-3 टोपले रे. अबे बंट्या तुला फुकटची सल्ला देऊ का रे? अरे बाबा दे ना. हे पाय माणसाला जेवढी अक्कल आहे की माणसानं तेवढंच बोललं पाहिजे. शिल्लकचे चबर धंदे माणसानं मनामनात करावं नाही. जर का आता का मनात चबर चबर करशील की नाही शक्ती माणसाला कुदून त्या मुचकाळ्यातलाच मारणार. हा हे पाहिजे तुमचे भांडणं गिणणं काय आहेत ते बाहेर करा घराच्या, पण पहिले ते लाईट बिल भरतो. तुले आता बापाले फक्त फ्रीजरचं पाणी ढोशायला पाहिजे. बिल नावाच्या भऱ्यान मागे बोम आले का तुम्ही? जर का लाईन कट झाली आणि मला जर का माहीत पडलं ते तुमच्या दोघं बापले काय कोण बिल भरलं नाही म्हणून लाईन कट झाली ते विचार कर, तुले उलटा पंख्याला टांगून मारणार आणि खालून मिरच्या धुपट सोडणार ते इकडं. बापा लाईन जर का कट झाली की नाही सोन्याची बस आलं काय भरतो. हो रे बा सोन्या बिल भरून टाकजो. कसं घरातला पंखा इंखा जर का बंद असला ना काकूचं दिमाग जास्त गरम होते बरं. अबे बंट्या माया नाव शांताबाई असंच पडलं का? अरे माया डोकं शांतच राहते, पण तुमच्या दोघांचं मला समजून राहिलं कुठे जायची कुठे तयार झालं तुमची. अरे तुम्हाला माहित नाही का आपल्या गावात कोंबडा शर्यत झालती. मग त्यात काय मोठी गोष्ट झालती. तिकून येता येता मी सोन्या गाडी नाही येत जा. मग सोन्यानं काय केलं कोंबडी ए चुप 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 मी सांगतो तू बोलू नको. माई आहे मी सांगणार. तिकून येतानी काय को 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 काय काही नाही आई. तिकून येतानी तो कोल्हाबुडा पाला त्या कोल्हेबुडा त्याचं पोरगं भेटलो होतं रस्त्यानं. ते म्हणे उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे म्हणे काय तरी ये जा म्हणे जेवायला. बस त्याच्याच घरी जायचा विचार चालू होता. पाहिले बातच पलटले काय सोनं बोटावरच फिरवते जल नाही त्याले. मग आता मी अजून स्वयंपाक केला तो ढोराले मांडू का कुत्रेले मांडू बाबू? खाते वाटते हा झामार काही काय रे मांडा लागते ढोराले का कुत्रेले. मी काय म्हणतो आता सकाळी चाललो का मी कार्यक्रमाले तिकडे दट खाऊन येतो. संध्याकाळी आल्यावर तुला स्वयंपाक करायचं काम नाही ना. मी संध्याकाळी तेच खाणार जे आहे ते सकाळचं उरेल. हो शिय पाच खाय आबाजवळ बापाजवळ मला आज घरान करत जाय तू बी. मला तसं समजू राहिली का तू? तशातला नाही ना मी. अबे तू 17 रंगाचा आहे यावेळेस तू केस शेंद्रे झाले का? आणि पोट दुखलं की मग आम्हीच लावतो तुला पैसा दवाखान्यात. अरे नाही ना बापा काही नाही होत ना. अरे काय म्हणतात संजय भाऊ तुम्हाला ते मूळ व्याजचं झालं ना काहीतरी बसलं का नाही? अरे तुला अक्कल नाही करे कोणती गोष्ट खोटी करायची समजत नाही का तुला? बरोबर बोलला बंट्या तू. हेच असं इकडलं तिकडलं मसाल्याचं खाऊ येतं यादमुळी झाली ती मेले. हो ना काकू तेच म्हणून राहिलो मग मी. अरे मोठे आयुर्वेदिक इलाज करा लागले रे बा. तवा जाऊन कुठे बसली अरे अशी खालून गौरी चटवा लागे त्याच्यावर यायला बसवा लागे तेव्हा तो कोंब कुठे असा जैला. अरे बेकार आई तू बी कधी घरातल्या गोष्टी सगळ्या सांगून दे त्याले. मी तो पुरा निद्राईत करून टाकते माझ्या. अरे काय आहे त्या तुझी सर्मीची गोष्ट? तुला झालता का नाही कोंब झालता का तुले?
हो ना सोन्या भाऊ झालता ना तुला कोंब रे. थांब रे तुले दाखवतो कुठे असते कोंब. थांब बहीण मायले काय बोला गुटी बोला काहीच समजत नाही. येळ बघून चल बहीण आपल्याला माहित नाही तुला झाला आपल्या कार्यक्रमाला. चल बहीण मायला मला समजून नाही राहिलं. लोकांना मला मंदिरातला घंटा समजले का. कोणी मार बायकोचा राग काढते, कोणी मार मित्राचा राग काढते. हा मार ह्या मायचा राग काढून राहिला. हो चल चल बा दलिंदरा माय सांगू राहिला तर त्याला कोंबडं कुठून आणून जाऊ आपण. तसं नाही पण निघलं मा तोंडातून. तुला माहित आहे ना कोणा कांडाच्या कोंबडं आलं म्हणून आपल्याजवळ. अरे पण आपल्या सबस्क्रायबर बंधूला तर सांगा लागेल ना. अबे यानं पुढे व्हिडिओ पाहिले पाहतात काही आपले. आज पाहिजे ना हसते ना बसू झालं का. अबे याचा पार्ट 2 बनणार. त्यात मी सांगणार कोंबडं कसं काय आलं आपल्याजवळ, काय गलती झाली, कशी काय आलं कोंबडं. असं असं आहे का. बरं बरं चाल मग चाल. अशा रातच्या गोष्टी कोणा सांगत नव्हतात तू बरं. हो ना बा समजलो. झाली एक वेळ गलती माणसाच्यानं. उठले का मायले चितुरबाटी काय आलं रे इकडे. आलं तर येऊ दे ना. आता का रस्ता का आपल्या बापाचा आहे. तुझ्या चितुरबाटी फितुरबाटीला भेट का रे. अबे भ्याचा इशे नाही. माहित नाही ते कसं आहे खादोळं डुबर. अबे आपल्या कोंबडी तरी 5वा हिस्सा पडीन ना. अरे बापरे हो गड्या. म्हटलं होतं ना तुला या रस्त्यानं नाही जाऊ, या रस्त्यानं नाही जाऊ, दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. नाही मरे कुत्र याच रस्त्याने घेऊन आलं मरे. बहीण मायला मगापासून पाहू राहिलो बोलूच राहिलो. आता का मला स्वप्न पडले होते का तू या रस्त्याने येईन. आणि आता मला तर वाटते 5 हिशे नाही 6 हिशे पडतात. तो पाय कॅन्डा बिऊ राहिला. ओ सोनू शेठ इकडे 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 बा. हॅलो हॅलो. बहीण मायले हे कॅन्ड मुद्दाहून आज देऊ राहिलं. त्या दिवशी होतं नाही त्याचा. त्याला माहित आहे ना आज आपली पार्टी आहे म्हणून. काय घोरा रे. अरे चाललं त्याला का माहितच असेल आपली पार्टी आहे. चाललं घुमून त्याला बोटावर. त्या बोटावर चकव्याल. तू लय डेंजर माणूस आहे बापा. अच्छा अच्छा हुल दिलाय द्या. अरे देते कॅन्डो आवाज द्यायले. पार्टी आले का द्यायची आज तर. आपला मेळ लागला पाहिजे त्यात. हा पार्टी खायची पार्टी रे. अरे तुला माहितच नाही वाटते. सकाळी टुनटुन शेटचा कोंबडा मारला ना सोन्यानं. डायरेक्ट इल्ला. कसा काय केला रे बा. त्याच्यासाठी पार्ट 2 साठी सबस्क्राईब करू दे ना. उद्याची स्टोरी आहे ते कसा काय मेला कोंबडा तर. दे तू आवाज दे फक्त. अबे मग आपण आवाज देऊन फायदा आहे का. डायरेक्ट त्या जवळचा काय राजा सोनू शेठ इतक्या जोर आवाज देऊ राहिलो राजा तुम्हाला. काना रे गोष्ट घेऊ राहिलो बा तुम्ही तर. अरे काय सांगा तुले नदी रांग धुता ना कानात पाणी गेलं. बधीर पडले ते बसून माय कान. आवाजच निघू राहिला. अरे कुठे निघल्याचे डोळे वटारू. माय डोळे मी वटारणार नाही वटारणार. काय कोण पेटली घालून. अरे नाही असं कोण भडकू राहिला बा. मी विचारलं तसं. सोन्या शांतीनं घे शांतीनं. शांतीला कुठे घेऊ. शांती गेली ना पाहून. अरे प्रेमाले घे प्रेमाले. अरे प्रेम्यासोबतच तर गेली. अबे दलिंदर मी म्हणून राहिलो जरा आरामानं बोल त्यासोबत. कायच गडबडीत रे. आता या म्हटलं गावात एखादा फेरफटका मारू वावराचे गिवरा निघून येतो एक चक्कर टाकून. बापा एवढा काय जिजा. एवढा निघला तर वावराच्या इकडे. काही आज सूर्य का पश्चिम येऊन उगवला का बापा. मजाक नाही सांगत सोन्या. एखाद्या दिवशी लाल गांडीला अशा ठिकाणी लात मारतो कोणी ना. हा बसरा लागी राव ना उठ्याच्या. तसं नाही रे तिथूर बाटी. आता हरभरा गिरभरा पकला असेल म्हटलं या वावरातून. असं का चाललं मग आम्ही तिकडे चाललो. आम्ही तुझ्या सोबत येतो ना. बंट्या मला नाही वाटत गडे आपल्या पिच्या सोडतील. बेताल सारखे चिपकून बसले रे आपल्याला. चाल घेता का यायला पार्टीत घेता का. नाही म्हटलं तर जरा हे कामही करू लागतील. हातभार लावायला होतात आपल्याला. आणि कसं गरीबाच्या पोटात अन्न पडते आपल्याकडून. तेवढंच पुण्य लागते आपल्याला. हो तिकडे लोकांच्या कोंबड्या मार आणि इकडे पुण्य कमाव. हळ बहीण मायला तिला का मुद्दाहून मारला का रे बाम्या. ज्याचा येड येते त्याला जायला लागते. हे बरं आहे गड्या. अरे मी काय म्हणतो कॅन्डो जेवण घेऊन झालं का तुझं. बहीण मायला कायचं जेवण खावं हो. यंदा लोकांचे भंडारे दुसऱ्याच्या लग्नाचं जेवण करता आयुष्यात वाटतं माय. होईन ना बा तुझ्या बी होईन ना. तिच्या टकाटक ना लावला ना तुझ्या मेळ. काय माहित काही देतात करून आणि काही नाही. तू तरी टाक रे बा माय उरकून. करू थांब काही दिवसांनी ते त्याचा बी इंतजाम करू आपण. जाऊ दे ते सोड. पण आज माझ्यासोबत चाल तू. मी तुझ्या जेवायची सोय लावतो एकदम फर्स्ट क्लास. मला भुलला काढला का सोन्या. मला मी माय काय मी बी सकाळपासून जेवलो नाही का उपाशी जाऊ दे. बाई मायले तार का हराम करतो ना. आता लोक पाहिला रे 1.5 फुट्या तितुऱ्या. चाल तूच काय राहतो बा. चाल तू बी चाल. असं काय बा आपण जागून लागते. चाल ना आपल्या वावराची काय चाल तू फक्त. काय म्हटलं मग चिकन आहे कोंबडा आहे मटन आहे काय आहे काय. असं तर म्हणूला जसं काय माहित नाही. सगळं भांडत त्याच फोडलं ना. नाही कोंबडा आहे ना कोंबडं. बढिया राजा मजा येईन मग तर. हो मुस्का चंदन घिसमेरा नंदन किती येऊ दे. हा असं टुनटुन्याच्या कोंबड्याची पार्टी आहे वाटते. काय टुनटुन्याचं कोंबडं लावलं बे. माय कोंबडा आहे मी इकत घेतलं ना. हो इकत तर घेतलं पण कसं घेतलं हे आम्हालाच माहित आहे. हे पागड्या चाल इथं चाल. शिल्लकच्या चांबर चौकशा काही करू नको. आता काही सस्पेन्स खोलू नको. ठीक आहे नाही खोलत सस्पेन्स.
जर का तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भ्या कोंबडं कसं मारलं हे जर का जाणून घ्यायचं असेल तर याचा पार्ट 2 येणार, पार्ट 3 येणार. आमची पार्टी होणार नाही होणार या 2 पार्टमध्ये तुम्हाला सर्व काही कळून जाईल. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.